अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आजचा 7वा दिवस आहे। या युद्धावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केलाय। इराणी नेतृत्व आता युद्ध समाप्त करण्यास तयार आहे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात। आम्ही इराणशी अधिक लढू इच्छित नाही। इराणचं नौदल आणि वायुदल आम्ही संपवलंय। 3 दिवसात इराणच्या 24 युद्धनौका नष्ट केल्या आहेत, विमान विरोधी तोफाही नष्ट केल्या आहेत। इराणची अनेक लढाऊ विमानं आम्ही पाडली आहेत असा दावा ट्रम्प यांनी केला। तर इराणजवळ आता कोणतीही सिस्टीम, एअर डिफेन्स सिस्टीम नाहीये असं ट्रम्प यांनी म्हटलंय। I'm once again calling on all members of the Iranian Revolutionary Guard, the military and the police to lay down their arms. They're only going to be killed. And now is the time to stand up for the Iranian people and help take back your country. You're going to have a chance after all these years to take back your country. Accept immunity. We'll give you immunity. And we'll be giving you really the right side of history, because that's what it is. So you'll be perfectly safe with total immunity, or you'll face absolutely guaranteed death, and I don't want to see that. दरम्यान ट्रम्प यांचे सगळे दावे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सपशेल फेटाळून लावलेत। इराणने युद्ध संपवण्याची मागणी केलीच नाहीये, अमेरिकेशी चर्चेची गरजच नाहीये असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणतात। अमेरिकन सैन्याचा प्लॅन ए अपयशी झालाय, त्यानंतर त्यांनी प्लॅन बी राबवला, तो तर सपशेल आपटला असं अराघची म्हणाले। अमेरिकेने त्यांचं लष्कर जरी आणलं तरी त्यांचा जमिनीवरून सामना करायला आपण तयार आहोत असंही अराघची यांनी म्हटलेलं आहे। Now you're saying Iran does not want a ceasefire. We are not asking for a ceasefire. And we don't see any reason why we should negotiate with the US when we negotiated with them twice, and every time they attacked us at the middle of negotiations. So there is no request for a ceasefire by us, and there is no request for the negotiation with the US from us. We have never sent any messages to them. So you can see, the quality of our missiles, how much they are upgraded after the last war, because we learned lots of lessons. And we are prepared for any other eventuality, even, a ground invasion. भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दिल्लीमध्ये इराणचे उपपरराष्ट्र मंत्री सईद खतीबजादेह यांची भेट घेतली आहे। युद्धामुळे पश्चिम आशियात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली। या भेटीनंतर सईद खतीबजादेह यांनी अमेरिका आणि इस्रायलवर जोरदार हल्लाबोल केलाय। अमेरिका आणि इस्रायल इराणचं जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न करतायत। इराणी नागरिक सध्या भीतीच्या छायामध्ये आहेत। इथली परिस्थिती अतिशय भीषण आहे असं सईद खतीबजादेह म्हणाले। इकडे मस्कत जवळच्या ड्रोन हल्ल्यामध्ये मुंबईतल्या तरुणांचा मृत्यू झालाय। कांदिवली पूर्वेतल्या MHB कॉलनीतील रहिवासी दीक्षित सोळंकी यांचा ड्रोन हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। सोळंकी हे MT-MKD व्योम या जहाजावर क्रू मेंबर होते। त्यांचं जहाज सुमारे 59,000 मेट्रिक टन पेट्रोल वाहून नेत होतं। 1 मार्चला त्यांच्या जहाजावर हल्ला झाला। हल्ल्यानंतरही 2 क्रू सदस्यांना वाचवण्यात आलं, मात्र दीक्षित सोळंकी यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला। आपल्या आईच्या निधनानंतर सोळंकी नुकतेच कामावर रुजू झाले होते। वडील आणि मोठी बहीण असा त्यांचा परिवार आहे। जो हमारे गवर्नमेंट है उससे कहना चाहता हूँ कि हमको सपोर्ट कीजिए और हमारे जल्द से जल्द बॉडी का हमारे हवाले कीजिए, यानी हमको वो लोग डिलीवरी करें। कंपनी से ये कंपनी के ऊपर एक्शन ले और जल्द से जल्द एक्शन लेके जो भी उसका गलती है कंपनी का उसको सजा दे बस। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।